मी रवींद्र काशीनाथ फडतरे. मी आज जे आता इथं काही गोष्टी सांगणार आहे त्या मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून सांगत नाही. एक ह्या प्रभागातला नागरिक आणि माझ्या स्वतःच्या घरापुढेच असणारे हे. प्रथमतः मी फलटण नगरपालिकेचे आभार मानतो, अभिनंदन करतो. त्यांनी महाराष्ट्र स्वच्छ अभियानांतर्गत 26-27 इथं ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंच टाकलेले आहेत. त्याच्याबद्दल मी आभार मानतो. परंतु हे बेंच कुठं टाकले पाहिजेत, कुठं ठेवले पाहिजेत? वा नारायण पार्क आहे, माझाय मंदिर आहे, माझाय बाग आहे किंवा जे देवस्थान आहेत त्या ठिकाणी हे बेंच टाकायला पाहिजेत. तिथं बेंच टाकलेत त्याचा दुरुपयोग असा होतोय, मला त्रास असा होतोय की इथं संध्याकाळी नाही त्या प्रकारचे लोक इथं येऊन बसतायत आणि इथं अक्षरशः संध्याकाळी मद्यपान चाललेलं असतं. इथं बाटल्यांचा ढेप पडलेला मी तुम्हाला सांगतो. हे बघा इथं बाटल्या किती पडल्यात बघा. इथं सगळ्या बाटल्या पडल्या, तरी मी 2 दिवसापूर्वी उचलून टाकल्यात. बोलू ना, 2 दिवसापूर्वी उचलून टाक. ह्या विषयावर मी स्वतः चीफ ऑफिसर निखिल जाधव साहेब यांना 2 वेळा भेटलो. त्यांना करतो म्हटले तरी त्यांनी लक्ष दिलेलं नाहीये. उलट ते म्हटले तिथं बेंच टाकलेले मला माहीतच नाहीत. ते म्हटले की मला इथं बेंच टाकलेले माहीत. मग हे चीफ ऑफिसर आहेत का काय की त्यांना इथं बेंच टाकलेले माहीत नाहीत? त्यानंतर SRAचं काम झाले त्या ऑफिसमध्ये सुद्धा त्यांना मी भेटलो निखिल साहेबांना. ते म्हणले मी बोललो, भेटतो, मी सांगतो आणि चर्चा करतो. अजून हे बेंच उचलले, बेंच टाकले त्याबद्दल काय, पण इथं दुरुपयोग होतोय आणि मला इतका त्रास होतो की मला रात्रंदिवस माझं दार बंद करावं लागतंय. इतका मला इथं त्रास होतोय. पूर्वीच्या विरोधकांची सत्ता असून सुद्धा मला कधी त्रास झालेला नाही, एवढा आता आम्हाला इथं त्रास होतोय. याची कुणीही दखल घेतली जात नाही. मी खरं बोलणारा कार्यकर्ता आहे. आमच्या अटलजीच्या भाषेत झालं, सत्ता शासन आपलं असेल तरी आपण खरं बोललं पाहिजे, प्रतिकार केला पाहिजे. नाहीतर देशद्रोही म्हणून ते त्यांचं वाक्य आहे. त्या दृष्टीने मी माझी समस्या मांडतोय. त्याच्यावर नगरपालिकेने गांभीर्याने दखल घ्यावी. त्यानंतर हा जो भाग आहे त्या माझ्या पाण्याच्या टाकीपासून गजानन चौक पर्यंत इथं वर्ष दीड वर्ष इथं झाडायला कोणी येत नाही. या भागातले मी स्वतः इथले सगळे नागरिक आम्ही इथं झाडलोट करतोय, कुणीही लक्ष देत नाही. मग हा विषय जाणून बुजून करतायत का काय हे मला माहित नाहीये. काय उद्देश आहे इथं नगरपालिकेने बेंच टाकायचा? की पिणाऱ्या लोकांची सोय करण्याची त्यांचं उद्दिष्ट आहे का? किंवा प्रभागातलं नागरिक वस्तीतलं वातावरण दूषित करायचा त्यांचा प्रश्न आहे का? हा, बेंच टाकलेलं सुद्धा सरळ चीफ ऑफिसर म्हणतात मला माहित नाही. म्हणजे चीफ ऑफिसर आहेत का काय? त्यांच्या परस्पर कसे बेंच टाकले गेले इथं? या प्रभागातले नगरसेवक विकास काकडे, त्यानंतर दुसरे 11 मधले नगरसेवक संदीप चोरमले यांना सुद्धा मी वारंवार ह्या गोष्टीचा उल्लेख केला, त्यांना दाखवलं तरी करतो 8 दिवसांनी काढतो, 4 दिवसांनी काढतो. अजिबात इथं दखल घेतली जात नाही. गलतान कारभार चालला ह्या नगरपालिकेचा. नाही उचलली तर 4 दिवसात मी उचलणार इथले बेंच. घ्या मला घ्या. या गोष्टीची दखल घ्यावी. मी मीडियाकडे जाणार नव्हतो, पण मी विनंती केली, बऱ्याच वेळा तुमच्याकडे गेलो, म्हणून मला आज हा विषय मीडियासमोर मांडावा लागतोय, निदर्शनास आणून द्यावा लागतोय.